नमस्कार. ॲडव्होकेट संजय साळुंके हे अनेक वर्षापासून एक पत्रकार आणि समाजसेवक म्हणून बदलापूर, अंबरनाथ आणि या सर्वच परिसरात एक वेगळी ओळख निर्माण करणारं व्यक्तिमत्व आहे. खरं तर माझ्यासारखे समाजकारणात काम करणारे कार्यकर्ते असतील, आम्हाला सगळ्यांनाच त्यांच्याबद्दल आणि बदलापूर, अंबरनाथ परिसरातल्या सर्व नागरिकांना त्यांच्याबद्दल अत्यंत आदर आहे. मी त्यांचा प्रवास गेले अनेक वर्ष बघितलेला आहे. संयमी, एखादं काम हाती घेतल्यानंतर ते जिद्दीने पूर्ण करणं, पत्रकारितेमध्ये निर्भीड पद्धतीने आपले प्रश्न आणि समाजात जी जाण असते ती ठेवून पत्रकारिता करणं, असं मला त्यांच्याकडून लक्षात त्यांच्या व्यक्तिमत्वाबद्दल आलेलं आहे. 11 तारखेला त्यांचा वाढदिवस आहे. या निमित्ताने मी त्यांना मनापासून शुभेच्छा देतो आणि पुढच्या काळात सुद्धा या बदलापूर अंबरनाथ परिसरातलं जे काही डेव्हलपमेंट चालू आहे आणि जे काही या शहरांना एका वेगळ्या उंचीवर आपण घेऊन जाण्याचा प्रयत्न करतोय, त्याच्यात निश्चितपणे त्यांचा खूप मोठा वाटा हा असणार आहे. आज पत्रकार बांधव सुद्धा असतील, या सगळ्या पत्रकारांमध्ये त्यांच्याबद्दल असणारं प्रेम, आस्था ही अगदी विलक्षण आहे आणि म्हणूनच या बदलापूर शहराला एका वेगळ्या उंचीवर घेऊन जात असताना संजय साळुंकेंचा वाढदिवस आणि त्याच्या पुढे त्यांच्या हातून होणारं काम हे नक्कीच भरीव असेल याची मला खात्री आहे. मी पुनश्च एकदा त्यांना मनापासून वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि त्यांच्या दीर्घ आयुष्याची त्या ठिकाणी मनोकामना करतो. धन्यवाद. नमस्कार. मी गिरीश वसंत त्रिवेदी. संजय लाला साळुंके हे एक कुटुंबवत्सल आणि अभ्यासू व्यक्तिमत्व आहे. त्यांच्याबाबतीत सांगायचं तर हिंदीमध्ये एक सुभाषित आहे, पानी तेरा रंग कैसा जिसने मिलाया वैसा. संजय साळुंके हे ज्या क्षेत्रात जातील त्या क्षेत्राचा सखोल अभ्यास करतात आणि तन मन धन अर्पून ते त्या क्षेत्रात काम करतात. मग ती पत्रकारिता असो, शैक्षणिक क्षेत्र असो, सहकार क्षेत्र असो की अन्य सामाजिक कार्य असो, प्रत्येक क्षेत्रात ते जिथे जातील तिथे ते ममत्व विसरून, मीपणा न ठेवता सर्वस्व अर्पण करून काम करण्याची त्यांची पद्धत आहे. आज गेल्या 2 दशकांपासून माझी त्याची मैत्री आहे. पत्रकारितेमध्ये काम करताना त्यांनी स्वतःचं साप्ताहिक सुरू केलं, पण संघटनात्मक सगळ्या पत्रकारांना बरोबर घेऊन पत्रकारांच्या हिताचे आणि त्या माध्यमातून समाज हिताचे कार्य करण्याचं काम ते करतात. त्याच्यामुळे बदलापूर प्रेस क्लब असो किंवा अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद असो, या संपूर्ण गाव ते दिल्ली या पातळीपर्यंत ते काम करत असतात. आणि हे करत असताना ते शिक्षण सोडत नाहीत. खरं तर शैक्षणिक क्षेत्रात त्यांचं काम सुरुवात होती, पण तरीसुद्धा आज ते स्वतः अभ्यास करत आहेत, वेगवेगळ्या परीक्षा देत आहेत. अशा ह्या माझ्या खास मित्राला अर्धशतकी वाटचालीबद्दल खूप खूप शुभेच्छा आणि भावी वाटचाल त्यांची अशी दैदिप्यमान होवो, यासाठी त्यांना शारीरिक, मानसिक आणि आर्थिक बळ मिळो ही शिवचरणी प्रार्थना. नमस्कार. मी सुशांत भालचंद्र कोठावदे. बाय प्रोफेशन टॅक्स कन्सल्टंट आहे आणि संजय लाला साळुंके आमचे 2005-2006 पासूनचे मित्र आहेत. आमची पहिली ओळख ही गुरुकुल ग्रँड इंडियन स्कूल इथे ते नोकरीला होते आणि तिथलं टॅक्स आणि अकाउंट्सचं काम माझ्याकडे होतं. तर तिथे आमची सुरुवातीला ओळख झाली. सुरुवातीचे जे माझे करिअर सुरू झालं तो 2005-06च कालावधी होता. तेव्हापासून संजय लाला साळुंके माझ्यासोबत आहेत. त्याच्या आधी ते उल्हासनगरला एका स्कूलमध्ये टीचर होते. तर गुरुकुल स्कूलमध्ये त्यांचा हा रोल व्हर्सेटाईल होता. म्हणजे अकाउंट्सही सांभाळायचे, त्यावेळेस कन्स्ट्रक्शनचं काम चालू होतं तेही सांभाळायचे. तिथे स्टाफचे एनरोलमेंट चालू होते, म्हणजे त्यांचा एकदम पूर्णपणे व्हर्सेटाईल रोल होता. जवळपास 6-7 वर्ष आमचे तिथे सर गुरुकुल शाळेसोबत होते. त्याच्यानंतर त्यांनी स्वतःचं लायसनिंग वर्क स्टार्ट केलं आणि मीनवाईल आम्ही दोघांनी गव्हर्नमेंट सर्टिफाईड ऑडिटर म्हणून पदवी पण घेतली. त्याच्यानंतर त्यांनी लायसनिंग वर्क स्टार्ट केल्यानंतर पहिले 1-2 वर्ष खडतर गेले त्यांचे. पण त्यांनी चिकाटी ठेवली. नंतर आनंद दामले सर असे बरेचसे दिग्गज लोक त्यांना सोबत त्यांनी त्यांचे संबंध वाढले आणि त्यांनी त्यांची सचोटी आणि जी त्यांचा एखादं काम हातात घेतलं ते पूर्ण करायचा जो त्यांचा हे होता 100% एफर्ट्स
तर ते प्रत्येक गोष्टीमध्ये टाकायचे. आयुष्यात कधी-कधी असे प्रसंग येतात, की आपल्याला वाटतं की सगळं संपलंय. मग अशा प्रसंगांना ज्यावेळेस आपण पूर्णपणे आपले 100% देतो आणि जे 100%चा रिझल्ट एक परिवर्तन घडतं. तसं संजय साळुंखे यांच्या आयुष्यात घडलंय. त्याच्यानंतर त्यांना खूप चांगले त्यांनी अचीव्हमेंट्स केल्यात. चांगले-चांगले बिल्डर्स लॉबीसोबत त्यांची आज पार्टनरशिप आहे आणि त्यांचं बेसिक म्हणजे ते एक पत्रकार आहेत आणि जो तुमचा आदर्श पत्रकार कसा असावा त्याचं एक 100% एकदम उदाहरण आहे. त्यांनी आदर्श बदलापूर म्हणून त्यांनी त्यांचं एक साप्ताहिक पण ते काढतात. त्याच्यामध्ये ते प्रत्येक विषयावरती मार्मिकपणे जे निर्भीडपणे ते त्यांचं मत मांडतात. अजून त्यांच्याबद्दल सांगायचं म्हटलं तर आमचे अंबरनाथ नागरी सहकारी पतसंस्थेमध्ये ते अ, संचालक पण आहेत. त्याच्यातही त्यांचा पूर्णपणे एकदम 100% इन्व्हॉल्वमेंट असते. त्यांच्याबद्दल सांगायची एक गोष्ट तर ते एकदम स्पष्ट व्यक्ती आहेत. मग त्याच्यात कधी-कधी समोरच्याला राग पण येतो. आमच्यातही काही किस्से घडले, की त्याच्यामध्ये त्यांनी आम्हाला काही-काही गोष्टी नाही पटल्या. पण तरी आम्ही माझाही स्वभाव असा आहे, की जे आहे ते आपली एक्सेप्ट करायची प्रवृत्ती असते. त्याच्यामुळे आमचे रिलेशन खूप चांगले आहेत. कुठलाही पहिला जर मला एखादा सल्ला घ्यायचा असेल, तर माझा पहिला फोन संजयला असतो. आणि संजय जे माझ्यामध्ये तसं आहे. तर फायनान्शियली पण आमचे काही जर मी स्वतः फायनान्शियल कन्सल्टंट आहे. पण मला जर फायनान्शियली काही हवा असला सल्ला, तर मी त्यांना फोन करतो. तर ते त्यांचं 100% देतात. अजून त्यांच्याबद्दल सांगायचं ते आमच्या रोटरी क्लब ऑफ अंबाला स्मार्ट सिटीचे पण मेंबर आहेत. म्हणजे मी काही कुठली गोष्ट सांगितली, तर ते 99% ते एक्सेप्ट करतात. तर असे आमचे संजय लाला साळुंखे ते फॅमिलीलाही खूप सांभाळून आहेत. त्यांचे जे छोटे बंधू आहेत, त्या छोट्या बंधूलाही त्यांनी सोबत घेऊन जायचा त्यांचा एकदम खूप छान स्वभाव आहे. त्यांचे मोठे बंधू आहेत त्यांनाही ते म्हणजे खूप ही इज अ व्हेरी फॅमिली ओरिएंटेड पर्सन. तर असे ते संजय लाला साळुंखे त्यांचे खूप कौतुक करण्यासारखं आहे. तर मी बोलत बसलो तर माझ्यामध्ये खूप वेळ लागेल. आज संजय लाला साळुंखेंनी त्यांच्या आयुष्यातले 50 वर्ष पूर्ण केलेले आहेत. हाल्फ सेंचुरी मारलेली आहे. सेंचुरी ते पूर्ण करणारच आहेत. पण आज जी हाल्फ सेंचुरी त्यांनी कंप्लीट केली आहे, त्याच्याबद्दल त्यांना हार्दिक शुभेच्छा आणि त्यांना हे पुढचं त्यांचं आयुष्य निरोगी जावे, असं सक्सेसफुल राहावे याच्याबद्दल ऑल द बेस्ट. मी ईश्वरलाल चव्हाण, व्यावसायिक बिल्डर, अंबरनाथ. श्रीयुत संजय साळुंखे हे आमचे परम मित्र आहेत. त्यांची आणि माझी ओळख ही खूप वर्षापासून आहे. ते श्री दामले यांच्याबरोबर काम करत असताना त्यांची आणि आमची ओळख झाली. त्याच्यानंतर आज तागायत दोस्ती म्हणा किंवा व्यावसायिक रिलेशन म्हणा आमचे खूप छान आहेत. संजय साळुंखे हे व्यक्तिमत्व मी आज जवळपास एक 15 वर्षापेक्षा जास्त वेळ झाला असेल तेव्हापासून ओळखतो मी त्यांना. त्यांनी त्यांच्या संपूर्ण आयुष्यात आधी ते संपादक होते, नंतर रेव्हेन्यूची कामं पण छान पद्धतीने करायचे. त्याच्यानंतर हळूहळू त्यांनी लॉला ॲडमिशन घेतली आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक वयानंतर माणूस शिक्षणाकडे दुर्लक्ष करतो किंवा त्याचा कॉन्फिडन्स हा लूज झालेला असतो. पण त्यांना मानायला पाहिजे की त्यांनी मुलं शाळेत जात होते आणि ते सुद्धा जवळपास त्याच पद्धतीने कॉलेजला जाऊन त्यांनी त्यांचं लॉचं शिक्षण पूर्ण केलं, डिग्री घेतली. त्याच्यानंतर आता प्रॅक्टिसही त्यांनी चालू केलेली आहे. तर अतिशय लाघवी व्यक्तिमत्व, कामाचा कंटाळा नाही. कारण ते पत्रकारिता करत असताना मी बघितलं ना की जी गोष्ट खरी असेल किंवा त्यांना वाटेल की म्हणजे मेरिट आपण ज्याला म्हणतो ना, त्या पद्धतीनेच त्यांनी त्यांचे लेख असतील किंवा त्याच्यात छापायचं असेल ते सगळं त्या पद्धतीनेच केलेलं आहे. अतिशय मनमिळाव आणि कुटुंबाला धरून एकत्र कुटुंब त्यांचं आहे. ही आजच्या ह्या काळामध्ये अशी फार कमी बघायला मिळणारी गोष्ट आहे. तीही त्यांच्यामध्ये आहे. अतिशय प्रामाणिक, कामाला प्राधान्य देणारं व्यक्तिमत्व अशी त्यांची आमची ओळख आहे. तर अशा ह्या व्यक्तीला वयाची 50 वर्ष पूर्ण होत असताना
श्री संजय साळुंखे यांना माझ्याकडून व माझ्या परिवाराकडून वयाची 50शी पूर्ण केल्याच्या निमित्ताने लाख लाख शुभेच्छा. त्यांना परमेश्वर दीर्घायुष्य देवो, काम करण्याची ताकद देवो, असंच उत्तरोत्तर प्रगती त्यांची होत राहू ही आम्ही देवाकडे प्रार्थना करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो. संजय लाला साळुंखे हे 2006च्या दरम्यान आपल्या लक्ष्मी शैक्षणिक व समाजसेवा संस्थेमध्ये एक सामाजिक बांधिलकीच्या वतीने ज्या काही आपल्या संस्थेला शाळा चालवण्यासाठी जे काही प्रशासकीय स्वरूपाचे मंजुऱ्या लागत असतात त्या संदर्भात त्यांनी बऱ्याचशा शासन स्तरावर कोर्टाच्या स्तरावर बऱ्याचशा प्रमाणात त्यांनी सहकार्य केलेलं आहे आणि ते सहकार्य केवळ सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून त्यांनी ते केलेलं आहे. तर त्यांची एक शिकाऊ वृत्ती तर होतीच, त्यासोबत त्यांनी पत्रकारिता क्षेत्रामध्येही त्यांना काम करण्याची संधी असल्यामुळं त्यांनी इथून जवळपास त्यांनी 6 ते 7 वर्ष त्यांनी इथं शैक्षणिक संस्थेमध्ये कामं केलेली आहेत, जे की विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी म्हणा किंवा प्रशासकीय कामासाठी ज्या ज्या गोष्टी लागतील तर त्या गोष्टीचं त्यांनी पूर्ण या ठिकाणी सहकार्य केलेलं आहे. त्यानंतर त्यांनी संपादकाच्या नंतर त्यांनी मला वाटतं कायद्याचं सुद्धा ज्ञान घेण्यासाठी त्यांनी लॉ पूर्ण केलेला आहे. लॉ पूर्ण केल्यानंतर जे समाजामध्ये ज्या काही गोरगरीब लोकांना जे काही त्यांना मार्गदर्शन करता येईल, कायदेशीर सल्लागार म्हणून काम करण्याच्या उद्देशाने त्यांनी लॉ करून त्यांनी त्यांच्या कामामध्ये बरीचशी प्रगती स्वतःहून केलेली आहे. तरी आज दिनांक रोजी त्यांचा वाढदिवस असल्यामुळं वाढदिवसाच्या निमित्त त्यांना पुढील वाटचालीसाठी आमच्या हार्दिक शुभेच्छा त्या शैक्षणिक संस्थेच्या वतीने आम्ही देतो. संजय साळुंखे यांचा 50वा वाढदिवस आहे आणि त्या वाढदिवसाच्या सुरुवातीला त्याला शुभेच्छा देतो. संजयला मी संजू म्हणतो आणि विशेष म्हणजे आमची मैत्री ही 20 वर्षांपासूनची आहे आणि ही मैत्री केवळ छत्रपती शिवराय फुले शाहू आंबेडकर विचारांचे आम्ही दोघं पाईक असल्याकारणाने ती मैत्री अधिकच पुढे गेली आणि चर्चा अंबरनाथच्या प्रेस रूममध्ये असतील, बदलापूरला असतील, कधी उल्हासनगर किंवा अनेक ठिकाणी या चर्चा रंगत असायच्या आणि या चर्चेतून आमची मैत्री पुढे गेली. मात्र संजूचं एक वैशिष्ट्य आहे, आजकालच्या मैत्री जर आपण पाहिल्या तर त्या व्यावहारिक आहेत. म्हणजे मी एखाद्याची मैत्री केली तर त्या मित्रापासून मला काय फायदा होईल हे मी बघतो आणि त्याच्याशी मैत्री करतो. मात्र संजय तसा नाही आहे, तो त्याच्यापेक्षा वेगळा आहे. आजकालच्या मैत्री मी पण अनुभवल्यात की फक्त फायद्यासाठी आपल्या जवळ येतात किंवा मी सुद्धा फायद्यासाठी लोकांजवळ जातो, असं त्याच्यामध्ये नाही आहे. ती एक विशेष गोष्ट आहे आणि त्याला 50व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देत असताना त्याच्यासाठी एक गाणं मी बोलेन की दिए जलते हैं फूल खिलते हैं बड़ी मुश्किल से मगर दुनिया में दोस्त मिलते हैं दिए जलते हैं. संजयला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आदर्श बदलापूर पेपरच्या माध्यमातून संजय साळुंखे यांनी गावामध्ये अनेक जे काही प्रश्न आहेत ते वेगवेगळ्या पद्धतीने मांडायचा जो प्रयत्न केला तो खरोखर वाखाणण्यासारखा आहे. एका सामान्य कुटुंबात जन्म घेऊन पेपर चालवून कठीण परिस्थितीमध्ये आणि LLBचं शिक्षण पार्ट टाइम पूर्ण करणं, घर बघणं, पेपर बघणं, लोकांच्या समस्या बघणं हे खूप कठीण काम होतं. ते सगळं त्यांनी सक्सेसफुल पद्धतीने केलेलं आहे. आज त्यांचा 50वा वाढदिवस आहे. त्यांना त्यांच्या हार्दिक शुभेच्छा. अशीच तुम्ही वाटचाल करत राहा व तुमची जी प्रशासनाला, त्याच्यानंतर सामाजिक कार्यकर्त्यांना, राजकारण्यांना जी पद्धत आहे चिमटे घेण्याची ती मला फार आवडते. अतिशय चांगल्या भाषेमध्ये आणि तुम्ही सोप्या भाषेमध्ये त्यांना चिमटे घेत असता. हे असेच चालू राहू दे. धन्यवाद. संजय साळुंखे या सरांबद्दल जर काही बोलायचं असेल तर उल्हासनगर येथे मी पहिले लहानपणापासून राहत होतो. सर पण तिकडेच राहत होते. 2001 या वर्षी सरांच्या इकडे मी क्लासेस करत होतो. सरांचं जे फाउंडेशन, जसं बिल्डिंग बनवताना जे मेन पाया असतो फाउंडेशन, त्या प्रकारचा पाया सरांनी आमचा रचला. सरांकडे क्लासेस करताना सरांनी एवढे प्रचंड प्रमाणे आम्हाला मार्गदर्शन दिलं की त्या मार्गदर्शनाचं एवढं मोठं यश आम्हाला प्राप्त झालं की त्यामुळे मी 10वी पास झालो, 12वी झालो, ग्रॅज्युएशन झालो, LLB झाली, LLM झालो आणि त्यानंतर मी लॉ ऑफिसर म्हणून नवी मुंबईला काम करत होतो.
त्यानंतर आत्ता मी सरकारी वकील म्हणून ठाण्यामध्ये काम करतोय. हे सरांचं मार्गदर्शन होतं, जे पाया सरांनी रचलं त्यामुळे मी इथपर्यंत पोहोचलो. त्यानंतर कोविड 2019-20 मध्ये जो कोविड काळ होता, त्यामध्ये सुद्धा आम्ही जेव्हा कोर्ट बंद पडलं व तेव्हा सुद्धा पण मनात एक विचार आला की या काळाचा पण आपण उपयोग चांगल्या प्रकारे करून घेऊ. तेव्हा सरांची आठवण आली. सरांना फोन केला की सर काय करू? सरांनी बोलवून घेतलं. मग 2019-20 मध्ये सरांसोबत थांबून अंबरनाथ बदलापूर या शहरामध्ये जे मोठ्या प्रमाणात प्रचंड प्रमाणात जे डेव्हलपमेंट चालू आहे, ते डेव्हलपमेंट करण्यासाठी काय काय नियम आहे, रिडेव्हलपमेंटसाठी काय आहे, सर्च सर्च काढणे, टायटल काढणे, या सर्व पायाभूत सुविधा सरांनी मला शिकवलं. त्यापासून मी परत मग खूप सारे मोठमोठ्या बिल्डरापासून माझी ओळख करून दिली. जसं सर्व बदलापूर अंबरनाथमधले जे मोठे बिल्डर आहे आपले दामले साहेब, आनंद दामले साहेब, यांच्याशी भेट झाली. असे त्यांचे अनेक मित्र आहे, त्यांच्यासोबत भेट झाली आणि त्यामुळे मला सिव्हिलमधला पण जो ज्ञान आहे ते सरांमुळे मला प्राप्त झालं. असं सरांचा अनुभव खूप चांगला सांगण्यासारखी खूप मोठी आहे. आज जे काही मी आज इथपर्यंत पोहोचलोय, जो पाया सरांनी जो रचला त्यामुळे मी आज इथं उभा आहे. त्यामुळे सरांना जे दीर्घ आयुष्य लाभलेलं आहे ते असंच पुढं राबत राहावं. 50 वर्ष आज कंप्लीट झाले, हे 7 वर्ष पूर्ण व्हावं आणि परत आमची अशी बाईडी घ्यावी, ही सरांना हार्दिक हार्दिक वाढदिवसाची शुभेच्छा. नमस्कार, मी गौतम बचुटे. आपले सरकार सेवा केंद्र संचालक म्हणून मी अंबरनाथ तालुक्यामध्ये गेल्या अनेक वर्षापासून काम करत आहे. याच माध्यमातून माझे जवळचे मित्र संजयजी साळुंके यांची माझी ओळख झाली. त्यावेळेला त्यांनीही महसूल विभागामधील बरेचसे कामामध्ये त्यांना अनुभव असल्याने त्यांचं आणि माझं बऱ्यापैकी मित्रत्व निर्माण झाला आणि याच माध्यमातून आमची जवळीकता निर्माण होऊन शासनाच्या वेळोवेळी नागरिकांसाठी उपयोगात असणाऱ्या सर्व सुविधा त्यांनी त्यांच्या माध्यमातून मांडण्या गेल्या. परंतु याला सुद्धा कुठेतरी न्याय मिळावा म्हणून त्यांनी त्यांचं स्वतःचं एक आदर्श बदलापूर जे वृत्तपत्र चालू केलं होतं, त्या माध्यमातून त्यांनी अजूनही त्यामध्ये स्पष्टता निर्माण केली. त्यांच्या या पत्रकारितेमधून अजूनही गोरगरीब सामाजिक लोकांना न्याय निवाडा मिळेल असं त्यांची एक भावना होती. महसूल कार्यालयातील, नगरपालिकेतील, ग्रामपंचायत कार्यालयातील तसेच सामाजिक क्षेत्रामध्ये त्यांचा बराचसा मोठा सहभाग आहे. त्यांनी पत्रकारिता करता करता त्यांनी सामाजिक क्षेत्रामध्येही त्यांनी कार्य केलेलं आहे. उदाहरणार्थ महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं मूक नायक हा त्यांनी उपक्रम त्यांच्या मित्रत्वामधून त्यांनी हा चालू केलेला आहे आणि त्यांच्यासोबतच मी आणि त्यांचे जवळचे मित्र यांनी बरेचसे उपक्रम राबवलेले आहेत. मूक नायक, सावित्रीबाई फुले जयंती, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती, छत्रपती शाहू जयंती, छत्रपती शिवाजी महाराज जयंती. आपले या महाराष्ट्र देशासाठी जे जे आदर्श घडलेले आहेत, या सर्व आदर्शांची त्यांनी पुण्यतिथी व जयंती अतिशय मोठ्या आणि चांगल्या उद्देशाने त्यांनी सगळ्यांसमोर मांडलेली आहे. असे माझे मित्र खरोखर सर्वांना लाभो हीच माझी ईश्वरचरणी प्रार्थना. आज माझे स्नेही संजय साळुंके यांचा आज 50वा वाढदिवस अतिशय मोठ्या उत्साहाने साजरा होत आहे. या निमित्ताने मी, माझे बचुटे परिवार व आपले सरकार केंद्र संचालक अंबरनाथ तालुका या सगळ्यांच्या वतीने मी त्यांना त्यांच्या वाढदिवसाच्या खूप खूप मनपूर्वक मंगलमय शुभेच्छा देतो. संजय जी साळुंके हमारे मित्र, हमारे पार्टनर, 2011 से हम नीलकंठ हिल्स ओपन, वहाँ से हमारी शुरुआत हुई. एक प्रोफेशनल की तरह वो हमारे साथ में कार्य से जुड़े और आगे चल के मित्रता और पार्टनर करके हम अभी तक साथ में काम कर रहे हैं. और उनका काम जो है कमिटेड रहता है, टाइमिंग में वो काम पूरा करते हैं. एक अच्छे मित्र, अच्छे पार्टनर, अच्छे सहयोगी, सोशल वर्कर और हमेशा कुछ नई बातें हैं वो हमेशा बताते रहते हैं. और आज संजय जी का जन्मदिन है, 50 साल पूरा कर रहे हैं. उनको बहुत बहुत ढेर सारी शुभकामनाएं हैं. उनका आगे का जीवन के लिए भी भगवान से प्रार्थना करते हैं, बहुत आगे बढ़े, बहुत लोग उपयोगी रहे और अच्छे काम करते रहे. उनके लिए बहुत ढेर सारी शुभकामनाएं. धन्यवाद. नमस्कार, मी शिरीष पाटील, फाउंडर अँड चेअरमन लक्ष्य फाउंडेशन बदलापूर. आज संजय साळुंके माझे परम मित्र यांचा 50वा वाढदिवस आहे. संजयबद्दल बोलायचं म्हणजे आमची मैत्री जवळपास 20 वर्षापासूनची आहे. संजयला मी एक
मनमिळाऊ, होतकरू, अत्यंत प्रामाणिक आणि आपल्या पेशाशी प्रामाणिक असा पत्रकार कम व्यावसायिक म्हणून ओळखतो. संजय अत्यंत अभ्यासू व्यक्तिमत्व असून राजकारणाचा, समाजकारणाचा आणि एकंदरीत समाज जीवनाचा त्यांचा अत्यंत सखोल असा अभ्यास आहे. आणि या अभ्यासातून त्यांना शक्य असेल तेवढी समाजसेवा आणि पत्रकारिता ते करत असतात. आणि यामध्ये एक पत्रकार म्हणून बदलापूरमध्ये त्यांनी ख्याती मिळवलीच आहेत, पण अंबरनाथमध्ये देखील त्यांच्या कामाचा गौरव होतो. पत्रकार संघाचे ते अध्यक्ष देखील राहिलेले आहेत. एक पत्रकार म्हणून एक निष्पक्ष पत्रकार आणि त्रयस्थ नजरेने, अभ्यासू नजरेने आणि जनतेच्या दृष्टीने राजकारणाकडे, समाजकारणाकडे बघणारा एक संवेदनशील पत्रकार म्हणून मी त्यांना ओळखतो. त्यांनी लहानपणापासून ते विद्यार्थी दशेपासून अत्यंत खडतर असं जीवन जगलेलं आहे आणि शून्यातून त्यांनी हे सगळं यश संपादन केलेलं आहे. आपल्या कुटुंबाला एकत्र बांधून ठेवण्याबरोबरच गरिबीतून वर कसं येता येतं, प्रगती कशी करता येते याचा दाखला त्यांनी दिलेला आहे. कुटुंबाबरोबरच त्यांनी मित्र परिवार आणि समाजकारण आणि राजकारणातील अनेक व्यक्ती यांना घट्ट असं जोडून ठेवलेलं आहे. आज या त्यांच्या 50व्या वाढदिवशी त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि पुढील वाटचालीसाठी मी अत्यंत मनापासून त्यांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. मेरा नाम अजरा नियाज सिद्दीकी है। मेरा यहाँ पे ना स्कूल है इकरा इंग्लिश हाई स्कूल एंड जूनियर कॉलेज 2007 ऑनवर्ड से स्टैंडर्ड 1st to 12th है। मैं संजय सालुंके साहब को 2006 से पहचानती हूँ। वो मेरी एक मतलब कलीग हैं, उनके थ्रू उनकी मेरी मुलाकात हुई थी। उन्होंने मेरा बहुत मदद किया, बहुत कोऑपरेटिव, हेल्पफुल, काइंड, डिसेंट, जितने भी एडिटिव है उन पे लागू हो जाते। मेरे को जब भी कोई भी प्रॉब्लम आया, पेपर वर्क, पर्सनल कुछ भी, तो मैंने उनसे हमेशा राय मशवरा किया। और आज उनका 50th बर्थडे है। मेरे तरफ से उनको बहुत बहुत शुभकामनाएं। 50 टर्न्स टू 60, 60, 70, 80, 90, 100। उनको लॉन्ग लाइफ दे भगवान और उनको अच्छा रखे, हेल्दी वेल्दी एंड वाइज। हॅपी बर्थडे पप्पा. हे जरा माझ्यासाठी नवीन आहे, कारण आपण कधीच आपले थॉट्स एक्सचेंज नाही केले, पण तुम्ही माझ्यासाठी इन्स्पिरेशन आहात. तुमच्यासारखी अचीवमेंट करता येईल का नाही माहीत नाही, पण मी पूर्ण प्रयत्न करेल. माझ्याकडून जे होईल मी ते सगळं करेन. जसं तुम्ही डबल ग्रॅज्युएशन केले तसं करता येईल का माहीत नाही, पण मी माझं बेस्ट देईल की तुम्हाला माझ्यापासून प्राऊड फील होईल. आणि आता तुम्ही तुमचा 50वा वाढदिवस साजरा करताय, मी प्रयत्न करेल, मी आणि माझी बहीण तुमची मम्मीची आणि तुमची 50th ॲनिव्हर्सरी पण सेलिब्रेट करू. मी माझ्याकडून प्रयत्न करेल, पूर्ण प्रयत्न करेल. हॅपी बर्थडे संजू बाबा, आय लव्ह यू.